तर मित्रांनो, ही आलेली आहे गाडी धनंजयच्या गॅरेजमध्ये आणि हिचा इश्यू तुम्हाला दाखवतो लगेच मी काय होते. बघितलं काय झालं आता, मी ज्यावेळेस पण गाडीचा थ्रॉटल ओढतोय ना, तर त्यावेळी ह्या गाडीचं फक्त ॲक्सिलरेटरच वाढतोय. म्हणजे ह्या गाडीचे RPMच फक्त वर जातात पण गाडी पळत नाही. जसं की आपण क्लच दाबून रेस दिलं कसं करते गाडी, त्या टाईप करते. आता याची दोन कारणं असू शकतील. एक तरी जी क्लच प्लेट गेलेली असेल, पण गाडीची रनिंग झालेली आहे फक्त 21,291. मग क्लच प्लेटचं मला वाटत नाही. दुसरं कारण असू शकतं की याचा जो क्लचचा बायटिंग पॉईंट आहे, हा जो इथला आहे हा वाला, हे पूर्ण एकदम एंडला सोडायला लागते मला, त्यावेळेस गाडी पुढे जाते. मग त्यामुळे पण येऊ शकतं. डॉगेश भाई मागे येतील माझ्या. ओके, चिल 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 डॉगेश भाई. हे असं होतं, गाडीचे RPM जात आहेत पण गाडी जात नाही पुढं. तर हे आता आपण याची क्लचची वायर लूज करून बघूया थोडीशी. त्याची क्लचची वायर थोडी ढिली कर ना. तर आता याचा क्लच मी लूज करून घेतलेला आहे थोडासा. प्ले बिलकुल नव्हता लिव्हरमध्ये. आता मी दाखवतो फरक. आता गाडी पळतीये आणि अननेसेसरी RPM पण वाढत नाहीत. म्हणजे इंजिनचा आवाज पण जास्त येत नसेल तुम्हाला. कारण भाई इश्यू फिक्स झाला, छोटा इश्यू होता. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, जर तुम्हाला तुमच्या गाडीबद्दल नॉलेज असेल ना भाई, तर मग तुम्हाला गॅरेजवाले येड्यात नाही काढू शकत. समजलं? झालं क्लिअर.